नमस्कार. आम्ही आलेलो आहे दिवाळीच्या सुट्टीला माहेरी. तर आज ताईंनी बनवली मासवडी. तर आज सर्वांना ताईचीच आजची मासवडी खायची होती. तर प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या घरी जायचं होतं आणि ती बोलली की मी आज मासवडी बनवते. मग सगळ्यांनी जरा वेळ थांबून घेतलं. मासवडी बनवायला पण खूप वेळ लागतो. तिने पूर्ण सारण बनवून घेतलं अगोदर, नंतर पिठलं बनवून घेतलं. त्याचं खाली पळपट ठेवला, पळपटवर रुमालवरती थोडंसं पाणी शिंका मारलाय आणि पाण्यामध्ये हात बुडून असं ती थापत होती. तर ते खूप गरम होतं बरं का. तिच्या हाताला अक्षरशः चटके पण बसत होते. पण तिचं काय म्हणणं आलं की हे जर गरम गरम थापलं बनवलं तर ती मासवडी चांगली होती आणि आपलं जर जे पिठलं गार झालं तर ती मासवडी होत पण नाही आणि तुटती. गरम गरम केली तर रोल पण छान होतो असं तिचं म्हणणं आलं. नंतर ते पूर्ण उडल्या जातं. तर तिने असे सारण भरलं आहे. सारण पण जास्त टाकलं आहे बरं का. तर सारण जास्त टाकल्यामुळे चव पण छान लागते आणि इतके छान रोल बनवून घेतले आणि अशा प्रकारे त्यांनी सर्व काही मासवड्या बनवल्या. फुल एन्जॉय केला आहे. आणि ताईची हातची मासवडी म्हटले का सगळे एकत्र आल्यानंतर तिची मासवडी झालीच पाहिजे. सगळ्यांना खूप आवडते ती मासवडी. आणि मासवडी खाण्याची मजा पण एक वेगळीच असते बरं का. तर त्याच्यासोबत तिने किती मोठी रस्सी बनवली होती. त्याच्यासोबत बाजरीची भाकर, चपाती, कांदा, लिंबू आणि मासवडी. तर अशा प्रकारे ताईने सगळ्या काही वड्या बनवून घेतल्या. अशा आणि खाली प्लास्टिकच्या पिशवीवर ठेवलं बरं का. तर हे सारण होतं कढईमध्ये. अशा प्रकारे सर्व काही बनवल्या. त्याच्यानंतर त्यांनी त्या कापून घेतल्या. हे बघा असे कट केल्या. लय भारी दिसते ते कट केल्यानंतर. काय असतं बरं, ते मासवडी किती प्रसिद्ध असतं, त्याला मटेरियल पण खूप लागतं आणि वेळ पण खूप लागतो. तर तुम्हाला आता मला तर काय येत नाही मासवडी बनवता, पण ताईंनी बनवली. ज्यावेळेस मी पहिल्यांदा असा व्हिडिओ घेतला तर ती म्हणे बाई माझा व्हिडिओ नको घेऊ. मी म्हटलं अगं बाई तुझा व्हिडिओ नाही तो, मी फक्त तू बनवते कसं याचा व्हिडिओ घेते आणि मी पण पहिल्यांदा बोलते. माझं जर काही चुकत असेल तर मला क्षमा करा. अशा प्रकारे तिने सर्व काही काढून घेतल्या. झाली आपली तयार मासवडी. एवढी मोठी रशी बनवली. बाजरीची भाकर आणि आमचा किचनवरचा असा पसारा होता. एवढं सर्व ताईनीच बनवलेलं आहे. हे बघा, हे आपलं ताट. या खायला.